हॅलो एव्हरीवन. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 2 चॅप्टर 8 बायोटेक्नॉलॉजीचा पेज नंबर 88 कव्हर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पेज 89 वरील कंटेंट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. आपला पहिला टॉपिक आहे टाइप्स ऑफ स्टेम सेल्स डिपेंडिंग अपॉन सोर्स. दोन टाइप्स पडतात डिपेंडिंग अपॉन सोर्स. पहिला असतो एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स आणि दुसरा असतो अडल्ट स्टेम सेल्स. ओके, एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स म्हणजे काय? याचा सोर्स बघा आपल्या बॉडीमध्ये कुठं असतो. सेल्स ऑफ एम्ब्रियो बिफोर डिफरन्सिएशन स्टार्ट्स. डिफरन्सिएशन स्टार्ट होण्याच्या अगोदर जे काही सेल्स असतात आपल्या ह्युमन बॉडीमध्ये त्याला आपण काय म्हणतो? एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स. तर डिफरन्सिएशन म्हणजे काय? तर द प्रोसेस इन विच लेस स्पेशलाइज सेल्स बिकम मोर स्पेशलाइज सेल टाइप. हा आपण प्रिव्हियस याच्यामध्ये बघितला होता, प्रिव्हियस लेक्चरमध्ये. ओके, त्याच्यात काय बघितलं होतं आपण? डिफरन्सिएशन म्हणजे की 10th पर्यंत सगळ्यांचा लेस स्पेशलाइज सब्जेक्ट असतो आणि 10th नंतर आपण एक मोर स्पेशलाइज सब्जेक्ट घेऊन मास्टरी करतो त्या सब्जेक्टमध्ये. ओके, याला आपण डिफरन्सिएशन म्हणतो. तसंच सेलचं पण असतं. स्टेम सेल्स आधी सिंगल टाईपचे असतात स्टेम सेल्स, आणि त्याच्यानंतर ते वेगवेगळ्या टिश्यूज मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. त्यांच्याकडे अबिलिटी असते टू गेट ट्रान्सफॉर्म इनटू डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. ओके, तर डिफरन्सिएशन होण्याच्या अगोदर ते काय असतात? एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स असतात. ठीक आहे, तर त्यांची प्रॉपर्टी काय असते? प्लुरोपोटेन्सी ही एक प्रॉपर्टी आहे, म्हणजे सेल्फ मल्टिप्लाइंग अबिलिटी. मायटोसिस करण्याची किंवा मल्टिप्लाय करण्याची जी प्रॉपर्टी आहे त्यांची, त्याला आपण प्लुरोपोटेन्सी म्हणतो. ओके, तर स्टेम सेल्स 220 प्रकारच्या डिफरंट टाइप्स ऑफ ह्युमन बॉडी सेल्स मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. जसे की ऑस्टिओसाइट्स म्हणजे बोन सेल्स, हिपॅटोसाइट्स म्हणजे लिव्हर सेल्स, आणि न्यूरॉन्स म्हणजे ब्रेन सेल्स. हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण पाहिलं आहे. ओके, आता एम्ब्रॉयनिक स्टेम सेलचं पोटेन्शियल काय असतं? इफ कलेक्टेड बिटवीन 5th and 7th डे and given right stimulus, they can transform into desired cell types, tissue and eventually an organ. आता 5th आणि 7th डे म्हणजे काय? तर फर्टिलायझेशनच्या 5th आणि 7th डेला, म्हणजे 5th आणि 7th डेच्या मध्ये जर तुम्ही स्टेम सेल्सला कलेक्ट केलं, म्हणजे एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्सला कलेक्ट केलं आणि त्यांच्यावरती राईट स्टिम्युलस ऍक्ट केला, तर तुम्हाला डिझाईड सेल्स भेटू शकतात. त्या सेल्स पासून टिश्यूज, आणि मग टिश्यूज पासून इव्हेंच्युअली ऑर्गन भेटेल तुम्हाला. ओके, सेकंड पार्ट आहे अडल्ट स्टेम सेल्स. अडल्ट स्टेम सेल्सचा सोर्स काय असतो? अडल्ट ह्युमन बॉडीमध्ये अडल्ट स्टेम सेल्स आढळतात. ओके, लोकेशन काय त्यांची? तर रेड बोन मॅरो, ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू अँड ब्लड, आणि कॉर्ड ब्लड इमिडिएट आफ्टर ब्लड. ओके, हे सगळे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले आहेत. रेड बोन मॅरो म्हणजे काय? बोनच्या आतमध्ये जो काय मटेरियल असतो, जे काही टिश्यूज असतात, त्याला आपण रेड बोन मॅरो म्हणतो. नेक्स्ट, ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे फॅट्स आणि ब्लड टिश्यूज. नेक्स्ट, कॉर्ड ब्लड इमिडिएट आफ्टर बर्थ म्हणजे काय? कॉर्ड ब्लड इमिडिएट आफ्टर बर्थ म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड मध्ये जे काही ब्लड असतं इमिडिएट आफ्टर बर्थ ऑफ चाइल्ड, त्या ब्लडला आपण म्हणतो कॉर्ड ब्लड. ओके, त्या ब्लड मध्ये पण तुम्हाला अडल्ट स्टेम सेल्स पाहायला भेटतात. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला जुलै 2023 ला आला होता. क्वेश्चन काय आला होता की हा वरती अशी हेडिंग दिली होती टाइप्स ऑफ स्टेम सेल्स, आणि हा फ्लो चार्ट असा ड्रॉ केला होता, आणि इथं एक बॉक्स होता आणि इथं एक बॉक्स होता. दोन एम्प्टी बॉक्स होते. हे दोन एम्प्टी बॉक्स फिल करण्यासाठी तुम्हाला 2 मार्क होते. ओके, नेक्स्ट टॉपिक बघा काय आपल्याला? युजेस ऑफ स्टेम सेल्स. स्टेम सेल्स आर युज्ड इन 2 मेजर वेज. पहिला आहे रिजनरेटिव्ह थेरपी आणि सेकंड आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ठीक आहे, तर रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये पहिलं तर आहे ना, डेड सेल्सला रिप्लेस करण्यासाठी यूज केला जातो. नेक्स्ट, सेकंड आहे ब्लड प्रोड्यूस करण्यासाठी यूज केला जातो. आता डेड सेल्स कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये रिप्लेस करावं लागतात? तर ज्यावेळेस आपल्याला समजा एखादा डिसीज असेल किंवा कोणते काही कंडिशन्स असतील. कोणत्या कंडिशन्स? तर बघा, ज्यावेळेस डायबिटीज, मायकोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे हार्ट अटॅक, अल्झायमर्स डिसीज म्हणजे मेमरी लॉसचा डिसीज असतो, याला आपण डिमेन्शिया पण म्हणतो. आणि याच्यामध्ये काय होतं? एखादी नर्व डॅमेज होते, आणि नर्व डॅमेज झाल्यामुळे मेमरी लॉस होतो. ओके, पार्किन्सन्स डिसीज मध्ये काय होतं? हा सिमिलर टू अल्झायमर डिसीज आहे. याच्यामध्ये पण काय होतं? नर्वला डॅमेज झाल्यामुळं लॉस ऑफ नर्व सेल्स होतं, आणि इव्हेंच्युअली मेमरी लॉस किंवा आपल्या बॉडीवरचा कंट्रोल आपला हळूहळू लूज व्हायला लागतो. ओके, तर अशा केसेसमध्ये या सेल्सला रिप्लेस करण्यासाठी, जसं की डायबिटीजमध्ये बीटा सेल्सला रिप्लेस करण्यासाठी, मायकोकार्डियल इन्फार्क्शन मध्ये, हार्ट अटॅक मध्ये जे ब्लड सेल्स, हार्ट अटॅक होतो ब्लॉकेजमुळे, तर त्यामध्ये जे काही मसल्सचे सेल्स आहेत हार्टच्या, त्यांना रिप्लेस करण्यासाठी पण स्टेम सेलचा वापर केला जातो. अल्झायमर्स मध्ये न्यूरॉन्सला रिप्लेस करण्यासाठी, पार्किन्सन्स मध्ये पण न्यूरॉन्सला रिप्लेस करण्यासाठी. ओके, आता ब्लड मध्ये कसं? तर अॅनेमिया मध्ये काय होतं? आपल्या ब्लडमध्ये काही न्यूट्रिएंट्सची कमी होती किंवा ब्लड सेल्सची कमी होती आपल्या ब्लडमध्ये. अजून थॅलेसेमियामध्ये काय होतं? ब्लड सेलचा शेप चेंज होतो, रेग्युलर शेप राहत नाही, आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन होल्डिंग कॅपॅसिटी कमी होती आपल्या ब्लड सेल्सची. ओके, नेक्स्ट, ल्युकेमिया म्हणजे काय? ब्लड कॅन्सर असतो. हा कुठं चालू होतो? तर बोन मॅरो मध्ये चालू होतो. आणि काय होतं याच्यामध्ये? तर डब्ल्यूबीसीची जी क्वांटिटी आहे, म्हणजे डब्ल्यूबीसीची जी काही पॉप्युलेशन आहे, ती नॉर्मल पेक्षा जास्त होती. ओके,
आणि आणि हे जे काही WBC असतात ते डिसफंक्शनल असतात, ॲबनॉर्मल असतात. ओके, तर हे काय करतात, जे आपले नॉर्मल WBC आहेत त्यांना रिप्लेस करून टाकतात. ओके, आणि मग बॉडी डिसफंक्शन होती आपली पूर्ण. नेक्स्ट आहे आता ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन मध्ये टू प्रोड्यूस एंटायर ऑर्गन फॉर ट्रान्सप्लांटेशन, जसे की लिव्हर आणि किडनी. स्टेम सेल्स पासून आपण लिव्हर आणि किडनी तयार करू शकतो, अजून तयार केलेलं नाहीये. ठीक आहे, करू शकतो अशी एक थिअरी आहे. नेक्स्ट, आता हे जे काही वरती आपण हे बघितले रिजनरेटिव्ह थेरपीचे एक्झाम्पल्स बघितले, जसे की डायबिटीज, मायकोकार्डियल इन्फार्क्शन, अल्झायमर डिसीज आणि पार्किन्सन्स डिसीज. यांना लक्षात ठेवण्यासाठी एक म्नेमोनिक आहे, डोंट मेक अन पेन. ओके, डी म्हणजे डायबिटीज, एम म्हणजे मायकोकार्डियल इन्फार्क्शन, ए म्हणजे अल्झायमर डिसीज आणि पी म्हणजे पार्किन्सन्स डिसीज. तर या सेंटेन्सनी तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता रिजनरेटिव्ह थेरपीचे एक्झाम्पल्स. नेक्स्ट, ॲनिमिया, थॅलेसेमिया आणि ल्युकेमिया. यांना लक्षात ठेवण्यासाठी लो अँड थिन हे म्नेमोनिक तुम्ही वापरू शकता. एलनी काय येणार ल्युकेमिया, एनी काय येणार ॲनिमिया आणि टीनी काय येणार थॅलेसेमिया. ओके, अशा प्रकारे आपण पेज नंबर 89 वरती जो काही कंटेंट होता तो कव्हर केला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पेज नंबर 90 वरचा कंटेंट कव्हर करूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनला डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, टिल देन कीप स्टडिंग.